ऊर्जेचं संतुलन करण्याची प्रोसेस आहे. सो आपल्याला पंचतत्व पंचमहाभूत सगळ्यांनाच माहिती आहेत, जसं जल, अग्नी, वायू, भूमी आणि आकाश. जसं आपणच पंचतत्वांपासून बनलोय, तर तुमची वास्तू जर पंचतत्वांपासून जी बनली आहे, हे दोन्ही जर एकमेकांशी संतुलित झालं किंवा सिंक्रोनाइज झालं असं म्हणता येईल, तर आपलं आयुष्य जास्त क्वालिटी वाईज इम्प्रूव्ह करता येतं आपल्याला. तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर नॉर्थ डिरेक्शनमध्ये म्हणजे उत्तर दिशेमध्ये जर तुमची अडगळ असेल किंवा जड काही स्टोरेजेस तुम्ही बनवले असतील, तर तुम्हाला येणाऱ्या ऑपॉर्च्युनिटीज यांच्यामध्ये अडथळा येऊ शकतो. ईस्ट डिरेक्शन, पर्टिक्युलरली ईस्ट डिरेक्शनमध्ये नेटवर्किंगचा झोन आहे तो. सो जर एखाद्या क्लायंटचा बिझनेस आहे, तर आपण असं म्हणू शकतो की जर नेटवर्किंगच नाही झालं तर तो बिझनेस ग्रो नाही होणार. नेटवर्क इज नेटवर्क. या एक्झॅक्टली. जर ती औषधं तुम्ही नॉर्थ ईस्ट डिरेक्शनमध्ये ठेवली तर ती जास्त इफेक्टिव्हली काम करतात. म्हणजे आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये पण हे लिहिलं गेलं की तिथं तुम्ही जर त्या दिशेमध्ये पाण्याचा ग्लास ठेवून जरी तुम्ही दिलात, तर ह्याच्यामध्ये नेक्स्ट जो महावास्तूचा आपण लेअर ओपन होतो तो होतो ॲस्ट्रो महावास्तू. ॲस्ट्रॉलॉजी आणि वास्तुशास्त्र यांचं परत एक्झॅक्टली कोरिलेशन आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या सर्वांचं गप्पांच्या फडमध्ये. गप्पांचा फड जसं तुम्हाला माहीतच आहे की आम्ही वेगवेगळे मित्रमंडळी इथे येतो, गप्पा मारतो वेगवेगळ्या विषयांच्यावर आणि त्या गप्पा तुमच्यासमोर आम्ही आणत असतो. सो आज आपल्याबरोबर जे गेस्ट आहेत ते एक विशिष्ट फील्डमध्ये एक्सपर्ट आहेत आणि ती फील्ड आहे महावास्तू. आज आपल्यासोबत आहे अमृता कुलकर्णी आणि ती एक महावास्तू एक्सपर्ट आहे. 15 वर्षांपेक्षा जास्त तिला या फील्डमधला एक्सपिरियन्स आहे. तर आज आपण तिच्यावर गप्पा मारणार आहोत आणि तिच्या फील्डविषयी समजून घेणार आहोत. अमृता, तुझं हार्दिक स्वागत आहे गप्पांच्या फडमध्ये. थँक्यू सो मच. सगळ्यात सुरुवातीला मला तुला विचारावंसारखं वाटेल की महावास्तू एक्सपर्ट, तर महावास्तू आणि वास्तुशास्त्र आम्ही बऱ्याचदा ऐकलेलं आहे, परंतु महावास्तू हा शब्द तितकासा प्रचलित नाही किंवा लोकांनी फारसा ऐकलेलं नाही. तर त्याबद्दल काय सांगशील? पहिली गोष्ट तर वास्तुशास्त्र आजकाल सगळ्यांना सोशल मीडिया आणि याच्यामुळं माहिती झालं आहे. पण महावास्तू जसं वास्तुशास्त्र ही एक भारतीय प्राचीन वास्तुकला आहे की ज्याच्यामध्ये सांगितलं की घराची बांधणी कशी असावी किंवा हे वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं सांगत आलेले आहेत. महावास्तूमध्ये आपण पर्टिक्युलर काही प्रॉब्लेम आहेत त्याच्यावर काही रेमेडीज आपण देतो. सिम्पटम बेस वास्तुशास्त्रचं सोल्युशन्स असं म्हणता येईल महावास्तूला, कारण त्याच्यामध्ये खूप प्रिसाईज 16 डिरेक्शन्स आहेत. त्याच्यामध्ये 32 एंट्रन्सेस आपण कवर करतो. सो त्यातले कुठले पॉझिटिव्ह आहेत तुमच्या रेग्युलर लाईफला एनहान्स करण्यासाठी, तुमच्या करिअर ग्रोथसाठी, असे बरेच ॲस्पेक्ट्स महावास्तूमध्ये रिसेंटली मॉडर्न प्रिन्सिपल्स थ्रू एक्सप्लेन केले गेलेले आहेत. ओके. सो महावास्तू हा आपण असं म्हणूया की वास्तुशास्त्राचाच एक थोडासा ॲडव्हान्स लेवलचा शास्त्र किंवा एक सायन्स आहे. नक्कीच. वास्तुशास्त्र बऱ्याच लोकांचा विश्वास असतो, बऱ्याच लोकांचा विश्वास नसतो, मान्यावर आहे असंही म्हणतात. परंतु वास्तुशास्त्राच्या बाबतीत एक बरंचसं कॉमन मत लोकांचं असं आहे की वास्तुशास्त्र म्हटलं की तोडफोड आली, आमच्या घराचं डिझाईन चेंज करणं आलं. बरं, ते एखादा बंगलो असेल तर त्या व्यक्तीला ते करणं पण शक्य आहे, परंतु एखाद्या अपार्टमेंटमध्ये जर व्यक्ती राहत असेल, एखाद्या सोसायटीमध्ये राहत असेल, तर तो फ्लॅट आहे तो एक स्पेसिफिक डिझाईनमध्ये अप्रूव्ह करून केलेला असतं आणि त्या वेळेला हे वास्तुशास्त्राप्रमाणे करणं, बदल करणं हे बऱ्याचदा लोकांना ते रुचत नाही की हे तोड, हे फोड, हा दरवाजा मोठा कर, हा छोटा कर, ही दिशा बदल. तर ह्याला महावास्तूमध्ये पण असंच आहे की काही वेगळं आहे याच्यामध्ये? पूर्वी असं होतं की एक स्ट्रक्चर्ड वे होतं की वास्तुशास्त्राप्रमाणे हे असंच असलं पाहिजे. ओके. सो जसं जसं आर्किटेक्चरल हे ग्रो होत गेलं तसं तसं वास्तुशास्त्राबद्दल थोडे मिसकन्सेप्शन्स वाढत गेले लोकांचे की जर आर्किटेक्चरल असं करायचं तर वास्तुशास्त्र आमच्या आड येतंय, असं युजली आर्किटेक्ट लोकांचं असं म्हणणं व्हायला लागलं. पण आता जे वास्तुशास्त्र डेव्हलप झालंय, जसं सायन्स ग्रो होते तसं महावास्तूमध्ये विना तोडफोड आपण उपाय करतो की ज्याच्यामध्ये डिमॉलिशनची गरजच नाही पडत. ओके. दुसरी गोष्ट, मुळातच वास्तुशास्त्र हे एक ऊर्जेचं संतुलन करण्याची प्रोसेस आहे. सो आपल्याला पंचतत्व पंचमहाभूत सगळ्यांनाच माहिती आहेत, जसं जल, अग्नी, वायू, भूमी आणि आकाश. जसं आपणच पंचतत्वांपासून बनलोय, तर तुमची वास्तू जर पंचतत्वांपासून जी बनली आहे, हे दोन्ही जर एकमेकांशी संतुलित झालं किंवा सिंक्रोनाइज झालं असं म्हणता येईल, तर
आपलं आयुष्य जास्त क्वालिटी वाईज इम्प्रूव्ह करता येतं आपल्याला. तुमचं करिअर असेल, रिलेशनशिप्स असतील, फायनान्शियल गोल्स असतील, तर हे सगळे त्याच्यामध्ये इम्प्रूव्ह केले जातात. तर हे प्रिसाइजली जास्त क्लॅरिटी दिली गेली महावास्तूने. ओके. सो त्याच्यामध्ये 16 झोन्स हे क्लिअरली स्पेसिफाय केले गेले की ते तुमच्या एरिया ऑफ लाईफमधले कुठले हे रिप्रेझेंट करतात. फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणू शकतो नॉर्थ डिरेक्शन आहे, तर नॉर्थ डिरेक्शन ही ऑपॉर्च्युनिटीजची आहे. ओके. तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर नॉर्थ डिरेक्शनमध्ये म्हणजे उत्तर दिशेमध्ये जर तुमची अडगळ असेल किंवा जड काही स्टोरेजेस तुम्ही बनवले असतील तर तुम्हाला येणाऱ्या ऑपॉर्च्युनिटीज यांच्यामध्ये अडथळा येऊ शकतो किंवा तुम्ही नवीन ऑपॉर्च्युनिटीजपर्यंत पोहोचू शकत नाही. तर माझ्याकडे येणारे बरेच क्लायंटचं असं की अदर एरिया ऑफ लाईफ आमचे खूप चांगले आहेत पण आम्हाला बिझनेसमध्ये ग्रोथ नाही मिळत किंवा बिझनेस आहे चांगला पण त्याचा कॅश फ्लो मेंटेन होत नाही. सो महावास्तूनं खूप प्रिसाइजली वेगळ्या वेगळ्या झोन्समध्ये आपलं लाईफ डिस्ट्रीब्यूट केलं आणि इझिली लोकांपर्यंत पोहोचवलं. एखादं जर एक्झाम्पल द्यायचं झालं तर तू जे सांगितलंस की नॉर्थमध्ये अडगळ, तर Right. समजायला आपल्या प्रेक्षकांना की कशा पद्धतीने सांगू शकशील? ओके. आपण दुसरी दिशा आपण एक घेऊ, ईस्ट. ओके. ओके, पूर्व दिशा ही अगदीच आपल्याकडे एंट्रन्सेस पण पूर्व पश्चिम असे बघून घेतले जातात. बरोबर. सो ते जास्त रिलेट होईल. तर ईस्ट डिरेक्शनचा जो झोन आहे म्हणजे जेव्हा तुम्ही 360 डिग्रीज इक्वली डिवाइड करता त्यावेळेला समान झोन्स क्रिएट होतात. ओके. ओके, तर 22.5 डिग्रीचा एक झोन तयार होतो. ईस्ट डिरेक्शन, पर्टिक्युलरली ईस्ट डिरेक्शनमध्ये नेटवर्किंगचा झोन आहे तो. अच्छा. सो जर एखाद्या क्लायंटचा बिझनेस आहे तर आपण असं म्हणू शकतो की जर नेटवर्किंगच नाही झालं तर तो बिझनेस ग्रो नाही होणार. बरोबर. नेटवर्क इज नेटवर्थ. या एक्झॅक्टली. सो असं होऊ शकतं की ईस्टमध्ये असंतुलन आहे की अँटी कलर असू शकतात. ओके. अँटी कलर पण हो नक्कीच मॅटर नक्कीच. करतात. अँटी कलर, अँटी ऑब्जेक्ट आणि अँटी ऍक्टिव्हिटीज. ओके. थोडंसं या 3 गोष्टींबद्दल डेफिनेटली. कारण बेसिक महावास्तू ह्याच्यावरच उभं आहे की तुमच्या एक्झिस्टिंग वास्तूमध्ये फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या घरात राहताय आणि तुम्ही एखाद्या महावास्तू कन्सल्टंटला अप्रोच झालाय, त्यांचं अभ्यास करण्याचं पद्धत असते की बॅलन्सिंग. बॅलन्सिंगमध्ये काय केलं जातं की तुमच्या एक्झिस्टिंग घरामध्ये कुठल्या झोनमध्ये कुठल्या ॲक्टिव्हिटीज होत आहेत. फॉर एक्झाम्पल वॉशिंग मशीन घेऊ आपण. ओके. वॉशिंग मशीन हे एक अप्लायन्स आहे आणि ते एक काम करतं. राईट. सो कपडे धुणं, सो कपडे कसे धुतलं की चर्निंग. ओके. सो महावास्तूमध्ये हा EACचा झोनमध्ये येतं, चर्निंग अँड एन्झायटी. ओके. जर तुमचं वॉशिंग मशीन त्या झोनमध्ये असेल तर ते त्याला कम्पॅटेबल आहे. ओके. सो ह्याचा अर्थ असा पण होईल की जर वॉशिंग मशीन चुकीच्या एखाद्या झोनमध्ये असेल तर महावास्तूच्या गायडन्स प्रमाणे ते योग्य दिशेला ठेवलं तर इम्पॅक्ट मिळू शकतो. डेफिनेटली. जर वॉशिंग मशीन तुमचं नॉर्थ डिरेक्शनमध्ये आलं, डेफिनेटली तुमच्या ऑपॉर्च्युनिटीज या चर्निंग मोडमध्ये जातील, त्या तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. हेच जर तुमचं साऊथ झोनमध्ये आलं तर तुमचं फेम, रेकग्नायझेशन ह्याच्यामध्ये बाधा येऊ शकते. सो अशा बऱ्याच अप्लायन्सेस किंवा ॲक्टिव्हिटीज आपण म्हणू शकतो ज्या महावास्तूनं प्रिसाइजली दिशेप्रमाणे त्या ठरवून दिलेल्या की फॉर एक्झाम्पल आता आपण नॉर्थचं जसं बोललो, नॉर्थ ईस्ट हा एक त्याच्या शेजारचा झोन येतो जो हेल्थ आणि इम्युनिटी रिप्रेझेंट करतो. सो अजून एक आपण प्रेक्षकांना टिप द्यायची म्हटलं तर तुमचे मेडिसिन्स जे असतात जे तुम्ही घरात ठेवता, बरोबर, फर्स्ट एड किट असेल किंवा लहान मुलं असेल तर त्यांचे बेसिक औषधं आपण घरात हे करतो किंवा एखादा आजारी व्यक्ती आहे घरात आणि त्यांची औषधं असतील, जर ती औषधं तुम्ही नॉर्थ ईस्ट डिरेक्शनमध्ये ठेवली तर ती जास्त इफेक्टिव्हली काम करतात. म्हणजे आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये पण हे लिहिलं गेलं की तिथं तुम्ही जर त्या दिशेमध्ये पाण्याचा ग्लास ठेवून जरी तुम्ही दिलात तरी तो औषध म्हणून काम करतो. इतकं त्या झोन्सचं तुमच्यावर इम्पॅक्ट असतो. सो डेफिनेटली प्रत्येक वास्तूमधली जी ऊर्जा आहे ती तुमच्या इंडिव्हिज्युअल पर्सन्सच्या ऊर्जेशी सिंक्रोनाइज होण्याचा प्रयत्न करत असते. ओके. ॲज अ महावास्तू कन्सल्टंट किंवा एक्सपर्ट तू नेमकं काय करतेस? म्हणजे तुझं ठाणे मुंबईमध्ये तुझं ऑफिस आहे, तू कन्सल्टेशन देतेस किंवा तुझं इंटिरियर डिझायनिंगचं पण
कंपनी आहे AK वास्तू म्हणून. तर ह्या माध्यमातून तू महावास्तूचं कन्सल्टेशन कशा पद्धतीने देतेस? म्हणजे एखादा व्यक्ती आला आणि त्याला जर इंटेरियर डिझायनिंग करायचं असेल आणि तो दोन्ही गोष्टींचा साठी ओपन असेल. फॉर एक्झाम्पल, काही लोकांना नुसतं इंटेरियर डिझायनिंग करून हवं असतं, काही लोकांना वास्तू बेस्ड इंटेरियर डिझायनिंग करून हवं असतं. तर ह्याची लोक युजली संगड कशी घालतात? म्हणजे तू कसं ह्याच्याकडे बघतेस? आता ह्यामध्ये कसं आहे ना, महावास्तू इटसेल्फ एक लेअर बाय लेअर ओपन होत जाणारं शास्त्र आहे. ओके. असं डिझाईन केलं गेलेलं आहे. तर पहिली गोष्ट तर आपण मी तुला जसं म्हटलं तसं ॲक्टिव्हिटीज, ऑब्जेक्ट प्लेसमेंट्स आणि ह्याच्यावर आपण काम करतो. जेव्हा क्लायंट माझ्याकडे येतात इंटिरियरसाठी, तर युजली माझ्या कंपनीचं USP आहे की मी वास्तू कंप्लायंट इंटिरियर्स प्रोव्हाइड करते. ओके. सो तुमचं क्वालिटी ऑफ लाईफ तर एनिवे इम्प्रूव्ह होणार आहे. आणि दुसरी गोष्ट की तुम्हाला डिझाईनमध्ये ह्याच्यासाठी कोणत्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज करावं नाही लागत. की हे मुळात रूम साईज असतील किंवा मुळात मुंबईतच रूम साईज ऑलरेडीच खूप छोटे असतात, पण त्यामध्ये सुद्धा तुम्ही कुठल्या प्रकारचे एलिमेंट्स वापरायचे, कुठल्या प्रकारचे कलर कॉम्बिनेशन्स घ्यायचे, जे तुमचं म्हणजे महावास्तूचे जे प्रिन्सिपल्स आहेत ते जास्त एन्हान्स करतील आणि तुमचं क्वालिटी ऑफ लाईफ बेटर होईल असं. ओके. तर फर्स्ट प्रोसिजर अशी असते की तुमचं लेआउट चेक केला जातो, साईट व्हिजिट होते, तुमचे नॉर्थ डिरेक्शन सगळ्या 16 झोन्स चेक केले जातात, कुठल्या बिल्डरनं कुठल्या दिशेला कुठल्या युटिलिटीज प्लॅन केल्यात त्या हे केलं जातं, आणि मग त्याच्यानंतर एक बेसिक बॅलन्सिंग लेआउट तयार होतो. त्याच्यामध्ये एक स्कीमॅटिक डिझाईन तयार होतं, ज्याच्यामध्ये आपण कलर कॉम्बिनेशन्स 3D व्ह्यूजमधून एक्सप्रेस क्लायंटला करतो. आणि त्यानंतर एक वर्कफ्लो सुरू होतो खरं तर तिथून. पण काही क्लायंट्स असतं की आम्हाला काही इंटेन्स इश्यूज आहेत, लाईक रिलेशनशिप इश्यू असू शकतील, तर ह्याच्यामध्ये नेक्स्ट जो महावास्तूचा आपण लेअर ओपन होतो तो होतो ॲस्ट्रो महावास्तू. ॲस्ट्रॉलॉजी आणि वास्तुशास्त्र ह्यांचं परत एक्झॅक्टली कोरिलेशन आहे. तर ते काय करतं, तर त्यामध्ये आपण वास्तू तर बॅलन्स केलं, दॅट इज अ बेसिक गोष्ट, कारण तुमचे नेक्स्ट लेअर ओपन होण्याआधी बॅलन्सिंग असणं पण गरजेचं आहे. सो आपण फॉर एक्झाम्पल आपण जसं डॉक्टरकडे जातो, तर गेल्या तर तुम्हाला तर कुठली सर्जरी वगैरे असं नाही रेकमेंड करत. सो पहिला फर्स्ट एड मेडिसिन्सवर तुम्हाला दिलं जातं आणि त्यात बऱ्यापैकी पेशंट्सना बरं वाटायला लागतं. सेम थेअरी महावास्तूमध्ये पण होते की बॅलन्सिंगमध्ये 60% तुमचे इश्यूज जे सुपरफिशियल लेवलला असतात ते रेक्टिफाय होऊन जातात. पण जर काही इंटेन्स इश्यूज असतील तर मग त्या केसमध्ये आपल्याला ॲस्ट्रो वास्तू चेक करावा लागतं. आता ॲस्ट्रो वास्तूमध्ये तुमचे इंडिव्हिज्युअल होरोस्कोप काढले जातात. ओके. हां, आणि मग ते सॉरी टू इंटरप्ट, पण ते जे आहे ते त्या प्रॉपर्टीच्या ओनरचा होरोस्कोप का घरातल्या सगळ्यांचा घेतला जातो की पर्टिक्युलर कुठल्या व्यक्तीला इश्यू आहे. म्हणजे ओनरशिप जरी एकाचीच असली तरी अदर लोक पण त्या घरात राहतात. सो अदर लोकांच्या एनर्जीज पण त्या घराच्या एनर्जीशी सिंक्रोनाइज व्हायला हव्यात. बरोबर. तर ज्याला कोणाला इंडिव्हिज्युअल काही इश्यूज आहेत तर त्यांचे होरोस्कोप आपण स्टडी करतो आणि त्यांच्या प्लॅनेटरी पोझिशन्स काय आहेत त्या स्टडी करून त्या घराच्या बॅलन्सिंगशी आपण ते मर्ज करतो. हां, पण त्या कस्टमाइज रेमेडीज असतात, त्या सगळ्यांना सरसकट एकसारख्या आपण नाही प्रिस्क्राइब करत. ज्याला जसं हे आहे तसं, आणि त्या बऱ्याचदा पिरियडिकली असतात की आता अंतर्दशा चालू आहे, महादशा चालू आहे. ओके. सो दॅट इज मोर ऑफ ॲस्ट्रॉलॉजी. वास्तू, महावास्तू तिन्ही गोष्टी एकत्र बघणं जरुरी आहे. दोन खूप बेसिक क्वेश्चन्स कदाचित आपल्या व्ह्युअर्सना असतील. एक कॉमनली ऐकलेली गोष्ट, तूही ऐकली असेल बऱ्याचदा, वास्तुशास्त्र असं काही नसतं. दारूचं दुकान कुठेही काढा कसंही चालतं, राईट? हे एक कायम कॉमनली घेतलेला एक हे आहे. तर त्याला कसं डील करशील? एक. दोन, वास्तुशास्त्र असेल किंवा महावास्तू असेल, हे भारतातल्या आणि बेसिकली हिंदू धर्मातल्या नाच ॲप्लिकेबल होतं का त्याला कुठल्याही धर्माचं, जातीचं, देशाचं बंधन नाही आहे? ह्या दोन क्वेश्चन्सना तू कसं ॲड्रेस करशील? ओके, आपण पहिला प्रश्न ॲड्रेस करू की दारूच्या दुकानाला वास्तुशास्त्र लागू पडत नाही, कारण ते कुठेही काढलं, कुठल्याही एरियामध्ये असेल, कुठल्याही स्पेस, म्हणजे किती मोठं असू दे लहान असू दे ते चालतं, जोरदार चालतं. तर खरं सांगायचं तर असं नाही आहे. इनफॅक्ट दारूचं दुकान चालवणं
हे तुमच्या ॲस्ट्रॉलॉजिकली हॉरोस्कोपमध्ये असतं, ते कुठेतरी रिफ्लेक्ट होतं फॉर शुअर. आणि दुसरी गोष्ट, त्याचे रिझल्ट्स, निगेटिव्ह रिझल्ट्स येत नाहीत असंही नाही आहे. ओके सम एरिया ऑफ लाईफ ते फेस करतं. ओके ह्याच्यामध्ये कसं आहे की अनेक अस्पेक्ट येतो की तुमचे कर्माज माइट बी पास्ट लाईफचे काही कर्माज असतील ते ह्याच्यात ते होतात. सो ह्या जन्मात काही फारसा तुम्हाला इम्पॅक्ट दिसून येत नाही किंवा लोक दाखवत नाहीत इनफॅक्ट, किंवा कारण काही इश्यूज असे असतात ते खूप पर्सनल लेवलला असतात. सो वी कांट जज की काही इश्यू नाही आहेत असं. ओके सो तुझं असं म्हणणं आहे की ऍक्टिव्हिटी मॉरल आहे का इमॉरल आहे, त्याच्यामुळे पण आस्पेक्ट हा एक महत्वाचा आहे या सगळ्यामध्ये. आता काही केस स्टडीमध्ये असंही जाणवून आलंय की काही दारूची दुकानं किंवा वाईन शॉप्स असतील किंवा जे काही, तर ते खूप जास्त चालतात, पण काही त्या कम्पॅरेटिव्हली कमी चालतात. बरोबर असंही आहे. सो मॉरलिटी आणि असं खूप काही त्याच्यामध्ये हे नाही आहे. वास्तुशास्त्र आहे. सो फॉर एक्झाम्पल आम्ही सांगतो की नॉर्थ वेस्टमध्ये जे जास्त मार्जिन असलेल्या गोष्टी तुम्ही डिस्प्ले करा तर जास्त सेल होणार आहेत. सो हे प्रिन्सिपल जर त्यांनी पण फॉलो केलं तर ते सेम वर्क करणार. येस येस. सो कमर्शियली तो प्रॉफिटेबल होऊ शकेल तशा पद्धतीचं. तुझं काही एक्झाम्पल अशा पद्धतीच्या ह्याच्यावरती की मॉरल किंवा इमॉरल ऍक्टिव्हिटीचा आणि वास्तुशास्त्राचा काही एकमेकांशी संबंध? हो, आता इतक्या वर्षांच्या एक्सपिरियन्समध्ये ना अशा बरेच क्लायंट बेस असे होते की जे काही गोष्टी डायरेक्टली कोणी हे नाही करत की ऑफकोर्स सांगणार नाही कदाचित पहिल्यांदा, बट डेफिनेटली ज्या ऊर्जा आहेत ना त्या काही लपवू शकत नाहीत. ओके सो जेव्हा आम्ही साईट व्हिजिटला जातो किंवा तिथला एनर्जीज स्टडी करतो त्याला असे क्लायंट बेस होतं की त्यांच्या घरात गेला मला समथिंग इज रॉंग, की काही युजली जे ठोकताय असतात की कॅल्क्युलेशन्स बसतात इमिजिएटली, ते काही बसत नव्हते. शेवटी ह्याच्यात मग कसं की थोडं स्पिरिच्युअलिटी, तुमचे इंट्युटिव्ह गोष्टी पण त्यात मॅटर करतात. सो असं एक झालं की एका सर्टन ह्याला येऊन मला त्यांना काही डेफिनेटली जसं वकील आणि डॉक्टर काही प्रश्न डायरेक्टली विचारतात तसं आमच्या प्रोफेशनमध्ये पण आम्हाला विचारावे लागतात. तर त्या केसमध्ये असं झालं की मी त्यांना शेवटी विचारलं की तुमच्या घरात इल्लीगल पैसा येण्याचे सोर्सेस आहेत. ओके सो तुम्ही मला सांगा, अदरवाईज नका सांगू. बट हे थांबवलं पण हे पाहिजे. दिशांवरून समजू शकतं किंवा definitely. त्याची हो, प्लेसमेंट हो. ऑफ येस येस प्लेसमेंट नाही पण दिशांनी आपण Okay. समजू शकतो. किंवा इवन वाईब्स, घरात ज्या वाईब्स तयार होतात, ऊर्जा, शेवटी हे सगळं एनर्जी एक्सचेंज आहे. राईट. सो सगळ्या एनर्जीज तुम्ही त्या हाईड करू शकत नाही कोणापासून. आणि स्पेशली जे एक्सपर्ट्स असतात त्यांच्यापासून तर नाहीच, कारण ते लक्षात येतं लगेच. पहिला तर ते थोडंसं त्यांना हेजिटेशन झालं, बट त्यांनी नंतर सांगितलं की हो असं आहे की आमच्याकडे असे काही सोर्सेस आहेत की आम्ही इल्लिगल पैसा येतो आणि मग तो आम्हाला त्याचं काहीतरी युटिलाइज करावा लागतो किंवा तो असतो, कंटिन्युअसली असतो आमच्या घरात असा. ओके माईट बी तो त्यांना दुसऱ्या आणि कोणाला द्यावा लागत असेल, पण सम अमाऊंट ऑफ कॅश जी दुसऱ्यांच्या कुणाच्या तरी त्रासातून आलेली आहे. फॉर आपण असं म्हणू शकतो की जुगार असेल किंवा ब्लॅकचे पैसे, सावकारी असेल वगैरे. तर आपल्या अनेक 2 पिढ्या आधी जर बघितलं तर लोक म्हणायचे की सावकारीतनं आलेल्यांच्या पुढच्या वंशावळींना त्रास होत गेला. सो सेम आहे की हे इल्लिगल जे काही असतं ना, ह्या एनर्जीज तुमच्या घरात, तुमच्या ऑफिसमध्ये, कुठलीही स्पेस असू दे त्याच्यामध्ये ते रिफ्लेक्ट होतच. दुसरा जो आपला प्रश्न होता की त्याला बंधनं आहेत का, जाती, धर्म, अजिबात नाही. देश? अजिबात नाही. म्हणजे ही वास्तू कुठलीही वास्तू, USA मधली, कॅनडा मधली, ऑस्ट्रेलिया मधली, आणखी कुठल्याही देशातली वास्तू? अगदीच. पहिली गोष्ट तर जात धर्म ह्या आपण क्रिएट केलेल्या गोष्टी आहेत. सो हे जे शास्त्र आहे ते बरेच प्राचीन, जेव्हा मे बी धर्म आणि जाती नसतील पण तेव्हापासूनचे शास्त्र आहे. सो एक ह्युमन बिंग आहे तर त्याच्या आजूबाजूला त्याचा ऑरा आहे, म्हणजेच एनर्जी आहे. आणि तीच एनर्जी तुम्ही 1 रूम किचन असू दे किंवा 4 BHK घर असू दे किंवा तुमचं पेंट हाऊस असू दे, सेम वर्क करतं, कारण ती एनर्जी आहे. दुसरी गोष्ट, ह्याचे पॅरामीटर्स, हे थोडं बोल्ड स्टेटमेंट होईल, पण फेंगशुई सारखं असं नाही आहे की हे इथे वेगळं आहे आणि दुसऱ्या देशात वेगळं आहे. ओके ह्याचे प्रिन्सिपल्स पृथ्वीवर तुम्ही कुठेही गेलात तरी सेम असतात. तुमची नॉर्थ डिरेक्शन जिथे शो करेल मॅग्नेटिक कंपासवर त्याच डिरेक्शन आपण फॉलो करतो. सो माझ्या क्लायंट बेसमध्ये आता ऑस्ट्रेलियाचे काही आहेत, US मधले काही क्लायंट्स आहेत.
सो प्रिन्सिपल्स, महावास्तूचे प्रिन्सिपल्स जगभरात जिथे असेल तिथे सेम पद्धतीनेच लागू पडतात. ओके. महावास्तू आणि नॉर्मल वास्तुशास्त्र, आता नॉर्मल वास्तुशास्त्र जे नॉर्मल म्हणतो कारण आतापर्यंत वास्तुशास्त्र म्हणून त्याला आपण सांगतो. आता महावास्तू हे नवीन त्याच्या पुढचं प्रगत शास्त्र म्हणून. बरोबर. तर वास्तुशास्त्रामध्ये जसं मी सुरुवातीला म्हटलं की तोडफोड असायची किंवा डिरेक्शनमध्ये बसण्यासाठी काही मेजर चेंजेस प्रॉपर्टीला करायला लागायचे बरोबर. आणि त्यामुळे लोक नाराज असायची की आम्हाला बराचसा खर्च होऊ शकतो, बी ते काम पसारा खूप वाढणार आहे. तर तू म्हटलीस की महावास्तूला ते करावं नाही लागत, तर ते का नाही करावं लागत? प्राचीन वास्तुशास्त्र असं आपण म्हणू, आधीचं म्हणजे महावास्तूच्या आधीचं वास्तुशास्त्र, ह्याच्यामध्ये एक पिरियड असा होता ज्याच्यामध्ये पिरामिड्स आणि यंत्र इंट्रोड्यूस झाली. बरोबर. ओके. ते पण ऊर्जेशीच काम करतात, पण ते कसं व्हायला लागलं की मग त्याचे रिझल्ट यायला बराच वेळ लागतो. म्हणजे मी पण प्रॅक्टिस केलेलं आहे ह्या थेअरी ऑफ प्रिन्सिपल्समध्ये. पण असं व्हायला लागलं की ऑलरेडी काही लोकांचे फायनान्शियल इश्यूज असतात, दे कॅन अफोर्ड त्या रेमेडीज, लाईक मोठे मोठे यंत्रज असतील किंवा पिरॅमिड्स असतील, हे सगळं बऱ्याचदा आपण बघतो एखाद्या प्रॉपर्टीमध्ये लावलेले असतात, पिरामिड्स लावलेले दिसतात किंवा आणखीन काही जोडलेलं दिसतं. त्याच्या मागे सायन्स आहे, पण ते इतकं प्रूव्हन नाहीये. ओके. ओके. सो ते बऱ्यापैकी सायकोलॉजी बेस्ड वर चालत आलं. काही ठिकाणी सक्सेसफुल झालं, काही ठिकाणी थोडा बराच वेळ घेतला त्यानं. प्रदीर्घ काळानंतर त्याचे रिझल्ट दिसायला लागले, बट त्याला कॉन्क्रीट असं काही जाणवलं नाही, कारण मी स्वतः त्याच्यामध्ये प्रॅक्टिस करत होते. बट महावास्तू हे प्युअरली सायन्स बेस्ड आहे, प्युअरली पंचतत्वांवर बेस्ड आहे. जिथं जल आहे तिथं अग्नी असू शकत नाही. एक एक्झाम्पल देऊ शकतेस? आता सध्या इंस्टाग्रामवर खूप चर्चेत असणार आहे की नॉर्थ ईस्टमध्ये किचन असेल किंवा टॉयलेट असेल, दोन्ही कन्सेप्ट आपण त्यात क्लिअर करू, तर कॅन्सर होतो. ओके. हे खूप बोल्ड स्टेटमेंट आहे. नॉर्थ ईस्ट डिरेक्शन ह्यासाठी हे केली जाते की जे तुमचं माइंड कंट्रोल करतं, माइंड आणि क्लॅरिटी, इट इंडिकेट्स नॉर्थ ईस्ट डिरेक्शन. सो तिथे अग्नी नसला पाहिजे, नाहीतर तुमच्या ब्रेन रिलेटेड इश्यू होऊ शकतात, सायकोलॉजिकल इश्यूज होऊ शकतात किंवा नॉन क्युरेबल डिसीज होऊ शकतात जर WC असेल तर. असा स्टडी आहे की नॉन क्युरेबल कॅन्सरच होतो असं नाही. सो कॅन्सर हे आजपर्यंत असं थोडंसं ना घाबरवण्यासाठी वापरण्यात आलेलं ते एक शस्त्र आहे असं झालं आहे. बट असं नाही आहे की काही गोष्टी म्हणजे तुमच्या पर्सनल लेवलला एफेक्ट करतात, काही फायनान्शियल लेवलला एफेक्ट करतात, काही बिझनेस लेवलला एफेक्ट करतात. नॉर्थ डिरेक्शन ही जलतत्वाची दिशा आहे, तर तिथे जर तुम्ही अग्नी आणून ठेवला तर ते कम्प्लिटली कॉन्ट्रास्ट आहे. आयदर अग्नी विझून जाणार, सो तुमचे अग्नीचा जो झोन आहे तो परत सटल राहिला. सो तुमचे दोन झोन्स इमिजिएटली इम्बॅलन्स झाले. म्हणजे अग्नी पाण्यामध्ये गेल्यामुळं आणि अग्नी परत घरात अग्नीच नाही. सो तुमचे फायनान्शियल फ्लोज असतील, कॅश फ्लोज असतील, फेम रेकग्नायझेशन असेल, कॉन्फिडन्स असेल, ह्या इंडिकेट करणाऱ्या गोष्टी तुमच्यात लॅक सुरुवात होतात व्हायला. मग अशा केसेसमध्ये तुझ्या क्लायंट्सपैकी किंवा काही एक्झाम्पल्स देऊन समजून सांगू शकतेस की कशा पद्धतीने तू मदत करू शकलीस किंवा या त्रास दूर करू शकलीस? हां, आता ह्याच्यामध्ये ना सगळ्यात चांगला रोल आहे तो महावास्तूच्या रेमेडीजचा. फॉर एक्झाम्पल मुंबईसारख्या ठिकाणी तुम्ही टॉयलेटचे पोझिशन, इनफॅक्ट आता कोल्हापूर कुठेच तसं चेंज करता येत नाहीत, पण जर साऊथ ईस्टमध्ये तुमचं बाथरूम येते तर तुम्ही त्याला काही करू शकत नाही. पण त्या केसमध्ये तुम्ही तिथल्या टाईल्सचे कलर्स, त्याचे पॅटर्न्स, त्याचे फॉर्म्स जे फायर इंडिकेट करतं, लाईक आपण असं म्हणू शकतो साऊथ ईस्टमध्ये तुम्ही ट्रायंग्युलर शेप, ग्रीन कलर, पीच कलर असे वापरून जर तुम्ही तिथलं टायलिंग केलंय आणि मग तिथं तुमचं जर साऊथ ईस्टचा जो झोन आहे तो केला किंवा महावास्तूच्या काही रेमेडीज आहेत, आपण प्रेक्षकांना थोड्या दाखवू शकतो पिक्टोरिकल फॉर्ममध्ये. तर त्या जर तुम्ही तिथे प्लेसमेंट केल्या तर ते डिरेक्शन्स बॅलन्स होऊ शकतात आणि मग तुम्हाला त्याचे जे रिझल्ट्स आहेत, फेम रेकग्नायझेशन असेल, कॅश फ्लो असेल, हे कम्प्लिटली रेक्टिफाय होतात. काही एक्झाम्पल देऊ शकतेस तू रेक्टिफिकेशन केलेले? हो. आपण आता नॉर्थ टू साऊथ आहोत, तर आपण पहिला तो एक पोर्शन कव्हर करू आणि मग नंतर नेक्स्ट उरलेल्या दिशांकडे जाऊ. नॉर्थ ईस्टमध्ये जर फॉर एक्झाम्पल तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज येत नाही आहेत, तुम्ही जॉब सर्च करताय, तुमचं पोटेन्शियल आहे,
इंटरव्ह्यूज देत आहे, बट काही फ्रुटफुल होत नाही आहे. म्हणजे ही अगदी छोटी रेमेडी आहे, कोणी तुम्ही घरी करू शकता. कंपास ओपन करायचं, घराच्या सेंटरमध्ये उभं राहायचं आहे आणि तुमच्या घराच्या नॉर्थ ईस्ट डिरेक्शनमध्ये, ईशान्य दिशेमध्ये तुम्हाला एका ब्लू कलरच्या बॉटलमध्ये मनी प्लांट लावायचं. दॅट्स इट. दॅट्स इट. ओके, सिम्पल रेमेडी. सिम्पल रेमेडी. सो महावास्तूचं तेच एक हे आहे की खूप सिम्पल रेमेडी, ज्याला तुम्ही खूप जास्त खर्च नाही करावा खर्चिक नाहीये. हां, खर्चिक नाही आहे. ओके. आता डिपेंड करतं की तुम्हाला किती इंटेन्सिटीला ते रिझल्ट्स हवेत. ओके. मग त्या केसमध्ये तुम्ही नॉर्थ ईस्टमध्ये ग्रीनरीचं पिक्चर लावू शकता. ते थोडंसं आणखीन जास्त लवकर वर्क करतं. सो महावास्तूच्या रेमेडीज हे की त्याचे रिझल्ट्स तुम्हाला पटकन दिसतात. ओके. ओके. सो आत्तापर्यंतच्या माझ्या क्लायंट बेसमध्ये फक्त बॅलन्सिंग करून, म्हणजे घरातल्या गोष्टी फक्त इकडच्या तिकडे हलवून अमेझिंग रिझल्ट्स लोकांना आलेले आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये डॉक्टर्स आहेत, त्यांचे क्लिनिक्स मी डिझाईन केलेले आहेत आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या रेमेडीज व्हिजिबल होत नाही. डॉक्टर्स तुझ्याकडे पेशंट जास्त येऊ दे म्हणून आले होते? हां. येस. किंवा त्यांचा काय म्हणतो आपण, रीच वाढावा म्हणून. युजली डॉक्टरांना हां रीच वाढावा म्हणून, किंवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्ही कसे पोहोचू. हां, सोशल मीडिया आजकाल तर खूपच हे आहेत, एनिवे लोक पोहोचतातच, पण तिथून क्लायंट कन्वर्ट होऊन तुमच्या क्लिनिकला येणं, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. असं डॉक्टरांचं झालं. असं वेगळ्या वेगळ्या फील्ड्समध्ये हे करतो. दुसरं एक मिथ मला लोकांसमोर हे करायचं आहे की बिफोर महावास्तू असं असायचं की घरातला जो ओनर आहे त्याची मास्टर बेडरूम किंवा त्याची रूम ही साऊथ वेस्ट डिरेक्शनमध्ये असायला पाहिजे. ओके. साऊथ वेस्ट डिरेक्शन तुम्हाला स्टॅबिलिटी देते. तुमचे रिलेशनशिप्स म्हणजे तुम्ही तिथे जे काही डिझाईन करा, जे काही ठेवाल, जी काही रूम डिझाईन कराल, त्या सगळ्याला तिथे स्टॅबिलिटी येते. पण महावास्तू असं नाही सांगत. महावास्तूमध्ये तुम्ही काय प्रोफेशनमध्ये आहात, तुमच्या प्रोफेशनची काय रिक्वायरमेंट आहे, त्यामध्ये त्याप्रमाणे तुमचे रूम्स चेंज होऊ शकतात. नॉट नेसेसरी की तुम्ही ओनर आहात मग तुम्ही साऊथ वेस्टला झोपलं पाहिजे. ओके. सो ह्याच्यामध्ये पण पर्सनलायझेशनला स्कोप आहे. हो, खूपच. तो काय करतो व्यक्ती, त्याचं प्रोफेशन काय आहे. 4 BHK चा फ्लॅट आहे तर मी सगळ्यांचे होरोस्कोप म्हणून, किंवा अगदी होरोस्कोप नाही, ॲस्ट्रोवास्तू नाही केलं तरी सुद्धा नुसतं बॅलन्सिंगमध्ये कुणाच्या प्रोफेशन प्रमाणे कुणाला कुठली बेडरूम डेझिग्नेटेड हे करायची, हे पण आपण सुटेबल आहे हे आपण ठरवू शकतो. अगदी एक्झाम्पल द्यायचं झालं तर फॉर एक्झाम्पल कोणी क्रिएटिव्ह फील्डमध्ये आहे, लाईक इंटिरियर डिझायनर असेल, आर्किटेक्ट असेल किंवा कंटेंट क्रिएटर्स असतील, मी रेकमेंड करेन त्यांनी त्यांच्या घरातल्या ईस्ट डिरेक्शनमध्ये बसावं. ईस्ट डिरेक्शन रिप्रेझेंट क्रिएटिव्हिटी. ओके. सो तुम्ही जर ईस्ट फेसिंग बसलात आणि ईस्ट झोनमध्ये बसलात तर तुम्हाला खूप जास्त चांगल्या क्रिएटिव्ह आयडियाज येऊ शकतात. सो असे प्रत्येक झोन्स खूप प्रिसाइजली डिस्क्राईब केलेले आहेत. सो तुमच्या प्रोफेशन प्रमाणे, आता IT मध्ये आहे तर त्यांना थोडं टेक्निकल नॉलेज जास्त लागतं, तर त्या लोकांनी वेस्ट डिरेक्शनमध्ये बसलेलं चांगलं आहे. तर असं बऱ्याच बँकिंग सेक्टरमध्ये असेल तर त्यांनी नॉर्थ वेस्टमध्ये बसलेलं चांगलं आहे, कारण त्याला सपोर्ट झोन चांगला असतो. सो ॲज आय अंडरस्टँड, पहिलं तर दिशा, त्यानंतर तू म्हटलीस झोन्स, त्यानंतर तू म्हटलीस प्लेसमेंट ऑफ ऑब्जेक्ट्स इन टू प्रॉपर झोन्स, आणि मग कलर्स पण येतील किंवा काही सपोर्टिंग ऑब्जेक्ट, शेप्स, हे सगळं येईल. सो म्हणजे एकमेकांना हे बॅलन्सिंग करत सपोर्ट करत हे कम्प्लीट करतात. हे फक्त बॅलन्सिंग मध्ये इतकं सगळं होऊन जातं. ओके. सो माझं रेकमेंडेशन असतं की जेव्हा तुम्ही, पहिली गोष्ट तर तुम्ही सिलेक्शन फ्लॅट करता तेव्हा बघितलेलं वास्तू जास्त प्रेफरेबल असतं, कारण तुमच्या प्रोफेशनला किंवा काही ठोकताळे आहेत पहिल्यापासून जे प्राचीन वास्तुशास्त्रामध्ये पण होते आणि तेच महावास्तूमध्ये पण कॅरी फॉरवर्ड झाले. फॉर एक्झाम्पल सांगायचं तर साऊथ वेस्टचा एंट्रन्स हा सगळ्या आत्तापर्यंत जेवढे तुम्ही पॉडकास्ट एनिवे असं पण बघाल किंवा पुस्तकं बघाल तर तो निषिद्ध मानला जातो की नाही, चांगला नाही तो. तर अगदीच चांगला नाही असं नाहीये. साऊथ वेस्टचा एंट्रन्स पण तो चांगला नाही, तो सगळ्यांनाच चांगला नाही असं असतो काय? काही ठराविक माणसांना तो लाभदायक असतो आणि ठराविक साऊथ वेस्ट हा एक झोन आहे जो डिप्रेशनचा झोन आहे आणि डिस्पोजलचा झोन आहे, पर्टिक्युलरली डिस्पोजलचा झोन आहे. तर तुम्ही ज्या वेळेला घरातून बाहेर पडता, आपण बाहेर पडतानाची दिशा बघतो, त्यावेळेला तुमचे जे चक्रास आहेत ते फ्रंट साईडला असतात.
सो समोरनं येणारा जो एनर्जी फ्लो आहे तो तुमच्या बॉडीमध्ये इमिजिएटली ॲब्झॉर्ब होतो. ओके. सो द थेअरी इज की तुम्ही घरातनं बाहेर पडतानाची दिशा कन्सिडर केली जाते इन्स्टेड ऑफ आत येतानाची. ओके. ओके. हा एक बेसिक थोडासा मला सगळ्यांना सांगावंसं वाटेल की आमचं घर ईस्ट वेस्ट आहे. असं ईस्ट वेस्ट असं असू शकत नाही, कारण दक्षिणायन आणि उत्तरायणमध्ये सुद्धा तुमची सूर्याची दिशा बदलत असते. सो तुम्ही असं प्रिसाइजली नाही सांगू शकत जोपर्यंत तुम्ही मॅग्नेटिक कंपास घेऊन चेक करत नाही तोपर्यंत. ओके. तर पण दुसरी हे म्हणजे इफेक्ट करणाऱ्या गोष्टी आहेत बारीक सारीक. हो, खूपच म्हणजे तुमच्या अगदी डेली लाईफमध्ये इम्पॅक्ट करणाऱ्या गोष्टी आहेत की तुम्ही बाहेर जाता, आपण कशासाठी पैसे मिळवायला जातो हे अगदी ब्लंटली सांगायचं झालं तर, किंवा बिझनेस करायचं, शेवटी एक मोठं काय की पैसा मिळेल, अर्निंग्स. सो तुम्ही बाहेर पडताना जेवढं पॉझिटिव्ह डिरेक्शनमध्ये बाहेर पडाल तेवढ्या त्या एनर्जीज, चांगल्या एनर्जीज तुमच्या चक्राजमध्ये ॲब्झॉर्ब होणार आहेत. लाईक नॉर्थ डिरेक्शन, ईस्ट डिरेक्शन जिथनं सूर्य उगवतो. सो इट गिव्ज यू न्यू ऑपॉर्च्युनिटीज. सो अशा डिरेक्शनमधून जर तुम्ही बाहेर पडाल, म्हणून सांगितलं जातं की नॉर्थ ईस्टची एंट्री असायला पाहिजे घराची. ज्यांच्या घराच्या एंट्रीज नॉर्थ टू ईस्टमध्ये आहेत 60% वास्तू तिथेच फुलफिल होतं, कारण मग तुमची साऊदर्न डिरेक्शनला बेडरूम जातात आणि मग किचन थोडं माइट बी इकडे तिकडे शफल होऊ शकतं. एक मला खूप बेसिक प्रश्न आणखीन एक विचारायचा, तर एवढं जर माहिती ही आता अवेलेबल आहे राईट, पब्लिक डोमेनमध्ये बऱ्याच लोकांना याची माहिती आहे, याच्यावरचे एक्सपर्ट्स आहेत की बाबा बेसिकली कुठे डिरेक्शनमध्ये काय हवं, तर कुठलीही बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करताना हे एवढं सोपं आहे का की त्या पद्धतीने करता येईल ती, किंवा ऑफकोर्स म्हणजे माझ्या लॉजिकप्रमाणे तसं असेल तर एका फ्लोअरवर एकच फ्लॅट पाहिजे, पण जेव्हा आपण बघतो बिल्डिंगमध्ये सोसायटीजमध्ये ऑपोजिट फ्लॅट्स असतात ते एकमेकांचे मिरर इमेजेस असतात. सो मग त्या केसमध्ये कसं हे ॲप्लिकेबल होतं? आता ह्याच्यामध्ये कसं होतं, पहिली गोष्ट तर मला सांगायला पाहिजे की इतकं अवघड पण नाही आहे ते. ओके. म्हणजे अशक्य तर नक्कीच नाही आहे. आपण प्लॅनिंग डिझायनिंगमध्ये जर वास्तू इनकॉर्पोरेट केलं तर डेफिनेटली तुम्ही तुमच्या जे कोण ओनर्स जे परचेस करणार आहेत त्यांना हे माहिती पाहिजे असायला पाहिजे. आणि तो अवेअरनेस अजून नाहीये म्हणण्यापेक्षा आपल्याकडे अजूनही वास्तू कंप्लायंटच घर आहेत असं म्हणून विकलं जातं, फक्त ईस्ट वेस्ट फेसिंग आहेत म्हणून. सो मार्केटिंग पण तसं नाही, तसे नसतातच. म्हणजे पुण्यात, मुंबईत, इवन कोल्हापुरात माझे काही क्लायंट बेस आहे. पण इवन तुम्ही इंडिपेंडंट बंगलो जरी म्हणलात तरी बेसिक 22 वास्तुदोष प्रत्येकाच्या घरात असतात. म्हणजे वास्तुशास्त्र सांगतं तुमच्या घराला लाकडी उंबरा पाहिजे. तर आजकाल कोणी तसं बसवत नाही. अगदी खूप थोडंसं कोल्हापूर, सांगली, सातारा ह्या साईडला थोडंसं अजून बिलीफ सिस्टीम आहेत, हां, किंवा लोक अजून मानतात. पण पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी ते मे बी ते इतकं रेकमेंडेशन जात नाही लोकांपर्यंत. तर हे लाकडी उंबरठा असावा म्हणतात, असावा. हां, त्याचं काय कारण आहे? त्याचं कारण असं की वूड हे एनर्जी ॲब्झॉर्ब करतं. ओके. सो निगेटिव्ह एनर्जी जी आहे ती उंबरा ओलांडून येताना ते ॲब्झॉर्ब करतं. ओके. आणि म्हणून ते उंबराची पूजा केली जाते आधीमध्ये पौर्णिमे दिवशी वगैरे. हे सगळे स्पिरिच्युअल हे त्याच्यातूनच आलेत की ते क्लीन्स होईल. घोड्याची नाल वगैरे पण लावतात माझ्या मते फ्रेमच्या. मग त्याला पण बरेच प्रत्येकाचे पॅरामीटर्स घोड्याची नाल असलेल्याला वेगळे वेगळे आहेत, उलटी लावायची, सुलटी लावायची असं. ओके. सो दॅट इज अनादर पार्ट ऑफ वास्तुशास्त्र. थोडंसं स्पिरिच्युअल बेसमध्ये जाईल. जसं आपण म्हणतो की यंत्र आणि मंत्र हे दोन्ही जसं आहे तसंच ॲडव्हान्स महावास्तूमध्ये तंत्र पण आहे. ओके. आपल्या समोर तंत्राचं खूप खूप वेगळं मिसकन्सेप्शन आहे की पिक्चर लोकांसमोर आहे की तंत्र म्हटलं की आपल्याला एकदम असं. तंत्र म्हटल्यानंतर युजली लोक ब्लॅक मॅजिक आणि वेगळ्या पद्धतीच्या विद्यांशी कोरिलेट करतात. पण काय सांगू शकशील प्रेक्षकांना, तंत्र म्हणजे तुला काय एक्झॅक्टली अपेक्षित आहे याच्यातून? तंत्र म्हणजे जर सांगायचं झालं ना तर पर्सनलाइज रेमेडीज. ओके. असं आपण म्हणू शकतो की तुम्हाला एखादा प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यावर तुमचा होरोस्कोप बघून किंवा तुमच्या प्लॅनेटरी पोझिशन्स बघून तुमच्या घराच्या एनर्जीशी कोरिलेट करून किंवा सिंक्रोनाइज करून एक पर्सनलाइज रेमेडी तुम्हाला दिली जाते. ओके. दॅट इज तंत्र. इज ॲज सिम्पल ॲज दॅट. खरं तर खूप इंटरेस्टिंग डिस्कशन सुरू आहे आणि मला आणि आमच्या प्रेक्षकांना सगळ्यांनाच तुझे आलेले अनुभव असतील किंवा तू दिलेल्या रेमेडीजनी कसा फायदा झाला हे ऐकायला खूप आवडेल. पण आपण काय करू की आणखीन एक पार्ट याच्यावरती करू ज्याच्यामध्ये आपण बरेचसे एक्झाम्पल्स कव्हर करू. तू जो गायडन्स इझिली देऊ शकशील आपल्या प्रेक्षकांना तोही तू देऊ शकशील. आणि आपण परत एकदा या कट्ट्यावरती भेटू
आणि गप्पांचा फड जमू. Yes. आणि तू आज आलीस त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. आणि पुन्हा नक्की असं इन्व्हाइट करेन मी तुला. आणि थँक्यू सो मच. आपण सर्व जॉईन झालात. स्टे ट्यून्ड.